12 लाखांपेक्षा तुमचं पॅकेज कमी असेल तर तुम्हालाही टॅक्स भरावा लागणार. हो, बरोबर तुम्ही ऐकलंत. तुम्हालाही टॅक्स भरावा लागणार. तो कसा? तो आपण जाणून घेऊया. ह्या बजेटमध्ये केंद्र सरकारने मध्यम वर्गाला मोठा दिलासा तर दिला आहे. नव्या टॅक्स सिस्टममध्ये 12 लाखापर्यंतच्या सॅलरीवरती ते बोलतात की कुठलाही टॅक्स न लावण्याची त्यांनी घोषणा केली आहे. 12 लाखाच्या इन्कमवर जो टॅक्स बसतो त्यामध्ये सर्वसामान्य माणसाला टॅक्स रिबेट मिळणार आहे. जर तुमची सॅलरी 12 लाखांपेक्षा कमी असेल तर कुठल्या स्लॅबवर किती टॅक्स लागणार हे आपण जाणून घेऊया. 12 लाखापेक्षा कमी सॅलरीचे किती स्लॅब आहेत ते आपण पहिलं जाणून घेऊया. 12 लाखांपेक्षा कमी किमतीचे 3 स्लॅब आहेत. त्यामध्ये पहिला बघाल तर 0 ते 4 लाखांपर्यंतचा पहिला स्लॅब आहे. त्याच्यानंतर 4 लाख ते 8 लाखांचा आणि शेवटचा जो आहे तो 8 लाख ते 12 लाखाचा आहे. आता समजून घेऊया कुठल्या स्लॅबवर किती टॅक्स बसणार तो. तुमचा वर्षाचा पगार 4 लाख रुपये असेल तर तुम्हाला 1 रुपयाचाही टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही. तुमचं इन्कम 4 ते 8 लाखादरम्यान असेल तर तुम्हाला 5% टॅक्स द्यावा लागेल. तसेच तुमचं उत्पन्न 8 ते 12 लाखादरम्यान असेल तर तुम्हाला 10% टॅक्स द्यावा लागेल. तुम्ही विचार करत असाल की 12 लाखांपेक्षा कमी उत्पन्नावर टॅक्स 0 आहे, मग टॅक्स का कापला जाणार? 4 लाखाच्या पुढच्या 2 स्लॅबमध्ये जो टॅक्स लागणार त्यात तुम्हाला रिबेट मिळणार आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही रिटर्न फाईल कराल तेव्हा हे पैसे तुमच्या खात्यात परत येतील. सोप्या शब्दात पैसा टॅक्सच्या रूपात कापला तर जाणार, पण रिटर्न फाईल करताच ते पैसे तुमच्या खात्यात पण पुन्हा जमा होतील. जर तुम्हाला टॅक्समध्ये कापले गेलेले पैसे वेळेवर हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला वेळेवर पण रिटर्न फाईल करावी लागेल. कारण तुम्ही रिटर्न फाईल करायला विसरलात तर टॅक्स म्हणून कापले गेलेले पैसे परत मिळणार नाहीत. इतकंच नाही तर रिटर्न फाईल न केल्यामुळे पण तुम्हाला दंड द्यावा लागेल, तो हा वेगळाच आहे. ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.